जपानमधले हे काय म्हणतात बस स्टॉप आहे. बस स्टॉप इन द सेन्स मध्ये जे स्टॉप घेतात ना, एखाद्या लांबच्या प्रवासाला आपण निघतो तेव्हा मध्ये जे थांबतात तिथे कॉफी ब्रेकसाठीचा स्टॉप तो आहे. बऱ्याच दिवसांनी आज बसनी जाणार आहे एका ठिकाणी, ओकायामा म्हणून ठिकाणी तिथे जाणार आहे. ही बस आहे आमची. हे ओकायामा स्टेशन आहे. बस आपली इथे आली होती पलीकडे. आता आम्ही इकडे हा ब्रिज आहे तो क्रॉस करून इकडे आलेलो ओकायामा स्टेशन. आता इकडं आपल्याला हॉटेलमध्ये जायचं आहे आणि नंतर मग इथून ओकायामामधले काय काय जे ठिकाण आहे ते बघू आपण. मग हा भाग बहुतेक हे याच्यासाठी प्रसिद्ध आहे, हे कानी काय म्हणतात कानीला, क्रॅबसाठी प्रसिद्ध आहे इथे. अजून पदार्थ या ओकायामामध्ये हे अशा ट्राम्स असतात. त्यात अजून एक दुसरी ट्राम आली. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ओकायामामधलं हे ब्लॅक कॅसल असं म्हणतात त्याला. आपण जर जपानमध्ये असे कॅसल वेगवेगळे बऱ्याच प्रकारचे कॅसल म्हणजे छोटे छोटे किल्ले असे असतात. तर हा एक स्पेशल किल्ला आहे. तर हे स्पेशल किल्ला का म्हणतात त्याला, कारण की ह्याला जो असं म्हणतात. म्हणजे क्रो आणि जो म्हणजे कॅसल. तर हा जो किल्ला आहे ना, हा पूर्ण असा ब्लॅक आहे. म्हणजे याचं हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे सगळं वुडनचं हे ब्लॅक कलरमध्ये. आणि त्यामुळेच त्याचं हे वैशिष्ट्य आहे की म्हणजे संपूर्ण काळा किल्ला आहे. म्हणजे आपण आतमध्ये जाऊन अजून बघणारच आहे. पण थोडी बेसिक याची माहिती जर सांगायची झाली ना, तर हा 1597मध्ये उकेई हिदेई म्हणून एक राजा होता ह्या भागातला. तर त्यांनी बांधलेला हा किल्ला 1597मध्ये.
आणि हा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये डिस्ट्रॉय झालेला होता 1945 साली. पण नंतर 1966 साली परत त्यांनी व्यवस्थित बांधला आणि 2022 साली परत त्याचं थोडं रिनोव्हेशन केलं आणि मग हा आता व्यवस्थित एकदम तयार झालेला आहे. म्हणजे अगोदरपासून होतंच, पण जरा तो वर्ल्ड वॉरमध्ये डिस्ट्रॉय झाला होता थोडा. आपण जर किल्ल्याची रचना जर बघितली ना, बघा सगळीकडे म्हणजे असे हे वेगवेगळ्या प्रकारचे दगड वापरूनच केलेलं आहे. आणि वर फक्त ते जे लाकडी म्हणजे लाकडी काम येते आणि ते सगळं म्हणजे असं त्या ह्याच्यामध्येच आहे, ब्लॅक कलरमध्येच आहे. त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य तेच आहे की त्याला क्रो कॅसल, काळा किल्ला असं म्हणायचं. इकडे पण जर बघितलं ना, ह्या भिंती पण ह्या पण भिंती सगळ्या म्हणजे अशा त्या वेगळ्या प्रकारच्या दगडांनीच हे झालेल्या आहेत. आणि इकडे आता हे काही हे गेट येते, इथून जायचं आता आपल्याला, हे सांगता येते काहीतरी. मारू घेऊ ने पुढे. आता आपण या कॅसलच्या गेटच्या इथं आलो आणि गेट पण एकदम मोठं, चांगलं, एकदम भव्य दिव्य आणि सगळं दगडांमध्ये. ते दगड पण जर बघितले ना, हे आम्हाला व्हॉलेंटियर भेटले तर सांगता येते. आता हे आम्हाला गाईड आमच्यावर आहेत ना, त्यांनी एक स्पेशल गोष्ट सांगितली. हे जे फळ दिसतं ना, हे मोमोचं फळ आहे, म्हणजे मोमो आहे. आणि हे मोमो का असं तिथे असतं माहिती आहे का, की कारण की जपानी भाषेमध्ये ना मामोरू असं म्हणतात, म्हणजे की प्रोटेक्शन करणं. आणि हे बऱ्याचशा म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे असं फळ ठेवलेलं असतं. तर आता त्यांनी आम्हाला हे दाखवलं गाईडबुक. तर गाईडबुकमध्ये ना, हे आता हा एक कॅसल, म्हणजे आपण हा आत्ता बघतोय तो, या इथे हे असं आहे, हे मोमो. हा पण एक दुसरा कॅसल आहे. ह्या कॅसलमध्ये पण इथे हे मोमो आहे. हा एक अजून एक कॅसल आहे, तर इथे पण हे मोमो आहे. असे हे इथे पण एक मोमो आहे, इथे एक मोमो आहे. हा एक वेगळा कॅसल आहे. इथे एक हे मोमो आहे, हा पण आहे. इथं पण एक मोमो आहे. असे हे मोमो ते इथे असायचे, ह्याचे स्पेशालिटी. आणि हे आमच्या म्हणजे त्या गाईड सांगतात आम्हाला माहिती. आता आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि आतमध्ये बघा किती सुरेख दिसते. आणि आम्हाला त्या गाईडनी सांगितलं की हा असा ब्लॅक करण्याचं कारण काय होतं, की हा जेव्हा बांधला ना, तेव्हा त्या काळामध्ये युद्ध वगैरे असे खूप व्हायचे त्यांच्या एकमेकांमध्ये. आणि असं जर समजा व्हाईट वगैरे असेल तर तसं लगेच शत्रूच्या डोळ्यामध्ये येऊ शकतं किंवा कळू शकतं. म्हणून त्यांनी काय केलं की ते तो त्या काळात बांधला नाही, तो म्हणजे तसं दुसरा व्हाईट वगैरे केला नाही, तो तसा ब्लॅक ठेवला. कारण की मग त्याच्यामुळे तो शत्रूच्या डोळ्यामध्ये येणार नाही म्हणून. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या काळात असं जास्ती खूप टेक्नॉलॉजी पण नव्हती, जास्ती खूप विकसित झालेली किंवा काही स्पेसिफिक रिझन्स होते, त्याच्यामुळे त्यांनी तो तसा ब्लॅकच ठेवला. हे याचं आपण तिकीट घेतलेलं आहे, तर 720 येन हे ओसाका कॅसलचे लागतात. आणि ह्याच्या जवळच एक क्रोएक्वेन म्हणून एक खूप चांगलं मोठं गार्डन आहे, तर त्याचे हे पण 720मध्येच इन्क्लुडेड आहे. तर असं तिकीट मिळतं आपल्याला. आणि हे तिकीट आपण त्या जे पार्क आहे तिकडे पण आपण दाखवू शकतो. आणि हे तिकीट या कॅसलला पण आपण दाखवू शकतो. आणि असं गाईड पण इंग्लिशमध्ये गाईड पण मिळते, तर आपण इंग्लिशमधलं गाईड पण आपण घेऊ शकतो. म्हणजे ते फ्रीच असतं, तिकिटाबरोबर ते मिळतं. तर इंग्लिश असेल किंवा जॅपनीज असेल,
असे मिळतात. तर ते आपण घेऊ शकतो. हे तिकीट 720मध्ये दोन्ही पण कॅसल आणि हे बघू शकतो आपण. हे ते आता इथे आहे असे वेगवेगळे त्यांची जी माहिती किंवा त्यांच्या ज्या कॅसलमधले जे वेगवेगळे पार्ट असतात त्याची माहिती दिलेली इथे. इथं या किल्ल्याची प्रतिकृती ठेवलेली आहे. म्हणजे जेव्हा होतं तेव्हा कसं असू शकेल असं ते आहे. आपण आता इथून आलो या भागात. समोरून जाऊ शकतो. जपानमध्ये ना प्रत्येक असे जे कॅसल असतात ना तर इथे हे अशी प्रतिमा असते. तर हा म्हणजे काय म्हणतात त्याला एक दैवी मासा असं म्हणतात आणि ह्याच्या तोंडातनं पाणी बाहेर पडतं असं म्हणतात आणि हा ज्या रूफवर लावलेला असतो. आणि याचं कारण असं असतं की असं म्हणतात की आता हे सगळं ॲक्च्युली हे लाकडाचं असतं ना तर तो फायरपासून म्हणजे आगीपासून प्रोटेक्शन करतं असं म्हटलं जातं. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी असतात. इथे हा तो आपण ते बघू शकतो. इथे असे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस पण दिलेत की ही गन आहे ही ट्राय करून बघायचं आपण हातात घेऊन बघायची. ही एक मोठी गण आहे ही पण ट्राय करून बघू शकतो आपण. इथे ही तलवार आहे ही पण ट्राय करून बघू शकतो आपण. ती जड आहे काय ते